मित्रांनो, कसे आहेत सगळे? मजेत ना? लाईफ ऑफ आदिराज आणि मम्मा चॅनलच्या एका नवीन ब्लॉग मध्ये मी तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत करते. आणि आम्ही आता तर रेडी होऊन कुठे चाललेलो आहोत तुम्हाला ब्लॉग मध्ये पुढे सांगते. बाहेर इतकं मस्त पावसाचं वातावरण आहे ना. दुपारी आम्हाला बसून असं बोर झालं होतं, तर हे बोलले आपण आपल्या मळ्यात जाऊन येऊ. म्हणून आम्ही आमच्या मळ्यात फेरफटका मारायला चाललेलो आहोत. ते मळ्याचं सगळं वातावरण मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे, त्यामुळे ब्लॉग कंटिन्यू बघा. आज खूप दिवसांनी आम्हाला मळ्यात जाण्याचा योग आला होता. खरं सांगायचं तर इथे येण्याआधीच मन एकदम आनंदी झालं होतं. दुपारी असं सहज बसून बोर झालं, हे बोलले आपण मळ्यात जाऊ आणि आम्ही लगेच तयार झालो. आदिराज आज पहिल्यांदाच मागे एकटाच बसला होता आणि तो इथे बसून मस्त असा निसर्ग एन्जॉय करत होता. हा रस्ता मला सगळ्यात आवडीचा रस्ता आहे, कारण जसं जसं आपण पुढे जातो तसं तसं शहर मागे जातं आणि मनाला एक वेगळीच शांतता मिळते. इथे आलं की घाई नसते, गडबड नसते, असते ती फक्त शांतता. प्रत्येकाने आयुष्यातला थोडा तरी वेळ अशा ठिकाणी नक्की घालवायला हवा. आम्ही मळ्यात पोहोचलो होतो. इकडे आमच्या गायींसाठी गोठा केलेला आहे. गोठ्यामध्ये ना आदिराज गायी बघत होता. आदिराजचे पप्पा त्याला आतमध्ये गायी दाखवण्यासाठी घेऊन गेलेले होते. इथे ना 4 ते 5 डॉग होते. कोणी आलं की ते डायरेक्ट असे पायाजवळ येतात. आमच्या डायरेक्ट पायाजवळ आले होते. मला तर खूप भीती वाटते, पण आमचा आदिराज अजिबात घाबरत नाही. हे आहे आमचं मळ्यातलं छोटंसं घर. आमची शेती जे करतात त्यांना राहण्यासाठी दिलेलं आहे. इथे आल्याच्या नंतर ना ते इतके प्रेमाने आणि आपुलकीने चौकशी करतात की आपल्याच घरातलं कोणीतरी असल्यासारखं वाटतं. इथे आम्ही थोडा वेळ बसलो, चहा वगैरे घेतला. पण आमचा आदिराज काय आम्हाला एका जागेवर बसू देत नव्हतं. त्याला सारखं इकडून तिकडून पळायचं होतं. इथे ना सोयाबीन आणि बाजरी लावलेली आहे मळ्यामध्ये. एका बाजूला सोयाबीन, दुसऱ्या बाजूला बाजरी. हे सगळं बघितलं की निसर्ग किती सुंदर आहे याची जाणीव होते. बांधावरून आम्ही असं चालत निघालो होतो दत्त मंदिराकडे. यांनी आदिराजला असं उचलून घेतलं होतं. आमच्या मळ्यात एक सुंदर दत्ताचं मंदिर आहे. दरवर्षी इथे दत्त जयंतीला खूप मोठा कार्यक्रम असतो. मंदिराच्या आजूबाजूला जास्वंद, चाफा यांसारख्या बऱ्याचशा फुलांची झाडं सुद्धा आहेत. इथे दत्तासोबत ना विठ्ठल रुक्मिणीची सुद्धा खूप सुंदर अशी मूर्ती. इथे एक चिंचेचं सुद्धा झाड आहे. या झाडाची चिंच खूप गोड आहे. इथे आलं की मोबाईल बाजूला ठेवून हे क्षण फक्त जगावेसे वाटतात. पण तुम्ही माझ्या रोजच्याच आयुष्यातला भाग आहे, म्हणून मी ब्लॉगच्या माध्यमातून तुमच्यासोबत सगळं शेअर केलं. इथे दत्ताच्या मंदिरात आल्यानं इतकं प्रसन्न वाटतं की न कळत मनातलं सगळं देवाला सांगून टाकावंसं वाटतं. आमच्या वर्षातून एकदा किंवा दोनदाच मळ्यात येणं होतं. एकदा दत्त जयंतीला आम्ही फिक्स येतो, पण जेव्हा माझे सासरे वारीला जातात तेव्हा आम्ही एकदा येत असतो फेरफटका मारण्यासाठी. एरवी माझे सासरेच हे सगळं बघतात, पण जेव्हा ते नसतात तेव्हा आम्ही इकडे एकदा चक्कर मारत असतो. आदिराजने या आजींना 1 मिनिट एका जागेवर बसू दिलं नाही. तो सारखा इकडे तिकडे पळत होता आणि आजी त्याच्या मागे जात होत्या. त्याला हे सगळं बघून इतकं छान वाटत होतं. म्हणजे इकडे गायी होत्या, त्यानंतर डॉग्स होते. मंदिरामध्ये आल्यावर सुद्धा तो खूप प्रसन्न झाला होता. थोडा वेळ सगळ्यांसोबत गप्पा मारून त्यानंतर सगळ्यांना आम्ही बाय बाय करून आमच्या घरी यायला निघालो होतो. तुम्हाला माझा आजचा ब्लॉग आवडला असेल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया असेच एका नवीन ब्लॉग मध्ये. बाय बाय, टेक केअर.